जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात। पूरस्थितीने बाधित होणाऱ्या गोदाकाठच्या गावासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नांदूर मधमेश्वर धरणावर नदीच्या तळालगत नव्याने वाढीव 12 मीटर बाय 8 मीटर आकाराचे 10 वक्रवार दरवाजे बांधण्यास मान्यता दिली असून या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार आहे। हा निर्णय गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर अन्याय करणारा असून त्या विरोधात न्यायालयीन लढाई बरोबरच राजकीय लढाई देखील लढू असा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे। संगमनेर शहरातील तिरंगा चौक येथील एका अल्पवयीन मुलीचा सलग 4 दिवस विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी 17 वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एका तरुणावर संगमनेर शहर पोलिसात विनयभंग व पोक्सोनुसार गुन्हा दाखल झाला आहे। इम्रान सय्यद असं आरोपीचं नाव आहे। काल सकाळी साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साई लक्ष्मी पार्कमध्ये भरदिवसा 2 तरुणांनी गोळीबार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे। या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही। पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। भगवानगडावरून मला दिल्ली कायमच दिसत राहिली अशी आई रेणुका माता मोहटादेवी चरणी प्रार्थना करते। तसेच बीड लोकसभेची निवडणूक ही कुठल्या एका जाती धर्माची लोक नसून जाती आणि धर्माच्या भिंतीच्या पलीकडे बीड लोकसभेला माझ्या विरुद्ध दिलेला उमेदवार कुणीही असेल त्या व्यक्तीच्या विचारधारणेशी आणि बीड जिल्ह्याच्या विकासाची निवडणूक असेल असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पाथर्डी दौऱ्यावर असताना श्री क्षेत्र मोहटादेवी येथे पत्रकार परिषदेत केली आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मुंडे समर्थकांनी पाथर्डी ते मोहटादेवी भव्य रॅली काढत जेसीबीतून फुलांची उधळण करत आणि क्रेनच्या साहाय्याने हार घालत स्वागत केले। तसेच मुंडे समर्थक असलेले प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर, डॉक्टर मनोरमा खेडकर यांच्याकडून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल नवसपूर्ती म्हणून मोहटादेवीला 1.5 किलो चांदीचा मुकुट पंकजा मुंडे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला। लोकसभा निवडणुकीसाठी बीड मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यात संपर्क सुरू केला आहे। पुण्यातून बीडकडे जात असताना मुंडे यांचे नगरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, अक्षय कर्डिले आदींनी पंकजा मुंडे यांचं स्वागत केले। पंकजा मुंडे यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा प्रभाव आहे। या पार्श्वभूमीवर कर्डिले यांच्या निवासस्थानी भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मुंडे यांच्याशी चर्चा देखील केली आहे। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। भक्ती हा पराकोटीचा मार्ग आहे। ईश्वरीय साधना मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखवते हे प्रत्येकाला समजत असूनही त्याची आवड निर्माण होत नाही। त्यामुळे कलियुगात दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत। भक्ताला प्रत्येक संकटातून मुक्त करतो तो भगवंत आहे असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे। सहकार महर्षी शंकर कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व 95व्या जयंती निमित्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वर नगर मैदानावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे 5वे पुष्प गुंफताना ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना शिर्डीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री उशिरा मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडलाय। साकूर येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणी आपली बदनामी होईल या भीतीने एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आपली जीवन यात्रा संपवली। या विद्यार्थिनीच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या 4 नराधमांची संगमनेर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी साकूर येथे धिंड काढली आहे। आरोपींकडून साकूर येथे आणून त्यांच्याकडील या प्रकरणाचा तपास केलाय। दरम्यान आरोपींना पाहण्यासाठी सुमारे 1,500 नागरिकांची गर्दी होती।
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका 2 वर्षापासून झालेल्या नाहीत. 2 वर्ष प्रशासकामार्फत कामकाज सुरू आहे. निवडणुका न घेतल्याने शासनाने एक प्रकारे लोकशाहीची हत्या केली आहे. म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारात 2रे वर्ष श्राद्ध घातलंय. प्रचार हा आमचा 5ही वर्ष सुरूच असतो. गेल्या 5 वर्षात अनेक कार्य हाती घेतले. कोरोना काळातही कामे केलीत. कोविडच्या काळात महाराष्ट्रातील काही लोक मध्य प्रदेशमध्ये होते, त्यांचे उपचार केलेत. आम्ही कायम जनसेवा केली. आम्हाला मुंडे साहेबांची आठवण कायम आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे. आम्ही आतापर्यंत चांगल्या पद्धतीने लढलो आहोत. उमेदवार कोणी असू द्या, आम्ही निवडणूक लढणार, असं पंकजा मुंडे यांनी बोलताना स्पष्ट केलंय. अहमदनगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे जामखेड येथे यशवंत पंचायत राज पाणी कमिटीच्या बैठकीसाठी आले असता त्यांनी जामखेड येथील पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता त्यांच्या जामखेडचे गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी जामखेड तालुक्यातील बदलत्या सकारात्मक शैक्षणिक वातावरणाबाबत जामखेड शिक्षण विभागाचे भरभरून कौतुक देखील केले आहे. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.